सातारा माणूस आहे आणि त्याचं पूर्ण त्याची मिसेस असू दे, त्याचा मुलगा, त्याची बायको, त्याची नातवंड गेली आणि तो जिवंत आहे. कुठेतरी शेतावर गेला असेल आणि दुर्घटना घडली. त्या माणसाकडे आपण गेल्यानंतर म्हणजे काय प्रश्न तरी काय विचारू हे पण कळत नव्हतं. हा सिनेमा नंबरच्या याच्यात मोजावा अशा पद्धतीचा निश्चित नाहीये. मीडियावाल्यांनी त्यांना एवढं हैराण केलं होतं की मीडियावाले बघितले की ते पळायचे. आम्ही करताना चिखलामध्ये वगैरे थोडासा पाय जरी गेला तरी आपल्याला कसं तरी होतं. त्यांची अख्खी बॉडी किंवा ते अख्खे घर कोसळून त्यांच्या डोक्यावर सगळं काही होत होतं. आपण फक्त मी समजू शकतो तुझं दुःख वगैरे आपण म्हणतो, बरोबर. पण ते तुला उतरवणं एक कलाकार म्हणून ते कठीण गेलं काय? मला माहीत असताना सुद्धा आजही जेव्हा मी टीजर बघतेय माझ्या डोळ्यात कायम पाणी येतं. त्याला जी भूमिका आली आहे ती मुलगी ती स्त्री खरोखर आहे. ती वन ऑफ द सर्वायव्हर्स आहे. कधी भेटली आहेस? होय, मी त्या व्यक्तीला पर्सनली भेटलेले आहे. आता डिमॉलिश करायचं आहे आपल्याला हे सगळं. सेम टू सेम गाव उभं करायचं आहे हे डोक्यात होतं. VFX करून ती दुर्घटना दाखवणार होतो. मग ती पात्र पण खरी पाहिजेत. असं जर बोलले तर तुझं काय फिलिंग असेल किंवा तुझं काय उत्तर असेल? नमस्कार मित्रांनो, सिनेसृष्टीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, काही घटना अशा असतात ज्या काळ पुढे गेला तरी विसरता येत नाही. त्यातलीच एक दुर्दैवी घटना म्हणजे माळीण गावची घटना. 30 जुलै 2014 रोजी एक मोठी दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेला मोठ्या पडद्यावर आणण्याचं एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे एक होतं माळीण ह्या चित्रपटाने. तर आज आपल्यासोबत ती टीम आहे पूर्ण. सर, तुमचं खूप खूप स्वागत, सगळ्यांचंच खूप स्वागत. सर, मला सगळ्यात आधी तर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ह्या एवढ्या सेन्सिटिव्ह गोष्टीवर आणि सत्य घटनेवर कथा लिहावी आणि तो चित्रपट बनवावा हे कसं काय सुचलं, किंवा ही भावना काय होती त्यावेळेस? ॲक्च्युली ना मराठीमध्ये अजूनपर्यंत असा प्रयत्न कोणी केलेला नाही. दुर्घटना वगैरे अशा घडतच असतात समजा, पण असा प्रयत्नच कोणी केला नाही. तर थोडंसं आउट ऑफ बॉक्स आपण जाऊन काहीतरी करावं असं सतत वाटत होतं. दुर्घटना घडली त्यावेळी न्यूज पाहताना हा विचार आला की हे होऊ शकतं का? अर्थात ते खर्चिक प्रकरण होतं सगळं. मराठीमध्ये तर शक्यच नव्हतं. म्हणजे VFX आणि ते गाव उभं करणं वगैरे हे दाखवणं. पण म्हटलं आपण सुरुवात तर करूयात. मग मी खूप कमी टीमला घेऊन ही सुरुवात केली आणि माळींगावमध्ये राहिलो. त्या लोकांशी संवाद साधला. त्या लोकांचे काही इंटरव्ह्यूज घेतले. थोडी पडताळणी केली, की यार कसं घडलं होतं, कोण कुठे होतं, काय पद्धतीनं सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग ते कथानक आम्ही बनवलं. पण पुढे जाऊन खूप अडचणी येणार होत्या याची मला खात्री होतीच. कारण ह्या गोष्टी सोप्या आहेत. चला आपण इकडे जाणं किंवा त्यांच्याकडून काही गोष्टी मिळवणं. मूळ आता मुद्दा येतो, की हा सिनेमा शूट करायचा आहे आणि तिथे येतो तो खर्च आणि आपण नवीन होतो. म्हणजे माझा पहिला सिनेमा आहे, तर कोणता निर्माता आपल्यावर विश्वास ठेवील का? एकतर आपण असं छोटंसं बजेट घेऊन जात नाही निर्मात्याकडे. खूप मोठा आकडा होता तो आणि पण सुदैवानं ही गोष्टच अशी होती, की जो आता निर्माते आमचे आहेत संतोष म्हात्रे सर, त्यांनी पाहिलं ते सगळं. त्यांना तर घटना ऑब्व्हियस सगळ्यांना माहिती आहे घटना. पण आम्ही त्यांना सांगितलं, की अशा-अशा पद्धतीने आपण सगळा सिनेमा बनवणार आहोत. त्यांनी लगेच होकार दिला आम्हाला. म्हणजे एक दिवस विचार केला, स्वाभाविक विचार करणं, कारण ते पैशाचं गणित तर मोठं होतं. आम्हाला त्यांनी होकार दिला आणि मग ती वाटचाल सुरू झाली. आणि लिखाण तुम्हीच केलेलं आहे हो, याचं? मी आणि दत्ता गायकर दत्ता सरांना. माझे काकाच आहेत आणि आम्ही दोघांनी मिळून ते लिखाण केलं. तर तुम्ही ह्या गावाला जेव्हा भेट दिली त्यावेळेस तिथल्या लोकांसोबत तुम्ही नक्कीच बोलले असाल, जी आहेत, तर त्याचा पटकथेवर किती फरक जाणवला तुम्हाला? बघा कसं आहे, ही सत्य घटना आहे आणि कुठेही आपण काल्पनिक त्यात लिबर्टी घ्यायला पाहिजे असं मला वाटत नव्हतं. कारण शेवटी एक संवेदनशील विषय आहे. त्या लोकांची गोष्ट आहे. दुर्घटनेत एवढी 151 लोकं गेलेली आहेत. तर ही कथा खरीच असायला हवी. ती पात्र खरी असायला हवी. कारण ना आपण जेव्हा गाव उभं करणार आहोत, सेम टू सेम गाव उभं करायचं आहे, हे डोक्यात होतं. VFX करून ती दुर्घटना दाखवणार होतो. मग ती पात्र पण खरी पाहिजेत. जे आता जिवंत आहेत किंवा गेलेले आहेत. मग त्यांच्या कुटुंबांना भेटून जे आता जिवंत आहेत त्यांच्याकडनं माहिती मिळवून मग आम्ही सगळी गोष्ट लिहिली आणि मग त्याच्यानुसार ती पटकथा सगळी बनत गेली. अश्विनी, तुझं आणि अनुज, तुमचं जे पात्र आहे ते काल्पनिक आहे की त्या गावातलं खरं कोणी हे पात्र आहे? सत्य घटनेवर आधारित सिनेमा जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा बऱ्याचदा असं दिसतं की घटना सत्य असते आणि मग
कथानकाच्या गरजेनुसार काही त्याच्यात कमी जास्त केलं जातं. अ, याचं वैशिष्ट्य असं आहे या सिनेमाचं, की माझ्या वाट्याला जी भूमिका आली आहे, ती मुलगी, ती स्त्री खरोखर आहे. ती वन ऑफ द सर्वायव्हर्स आहे. म्हणजे त्या घटनेला त्या बळी पडल्या नाही आहेत. कारण त्यावेळी त्या त्या गावात नव्हत्या. त्या व्यक्तीला तू पर्सनली भेटली आहेस? होय, मी त्या व्यक्तीला पर्सनली भेटलेले आहे. त्यांच्याशी आम्ही खूप बोललेलो आहोत. अ, त्यांनाही कुठेतरी कल्पना होती, की हे अशा पद्धतीचं घडणार आहे. आणि माझ्या मते आमची भेट राजू सरांनी आणि दत्ता सरांनीच घडवून आणली. मी आणि प्रशांत अशीच ती जोडी आहे, नवरा बायकोची, ज्यांची आम्ही भूमिका साकारतोय. तर त्यांना भेटताना आम्हाला स्वतःलाही माहीत नव्हतं, की त्यांची गोष्ट अशी आहे किंवा ती. त्यांच्या बोलण्यातनं त्याचा जो एक काय म्हणूया, एक निरागसपणा आहे, Raw. त्यातला जो क्यूटनेस आहे, तो आम्हाला त्यांच्या बोलण्यातनं जास्त जाणवला. आणि सरांनी त्याला जे कथानकामध्ये बांधलेलं आहे, ते तर आता लोकांना पडद्यावर दिसेलच. पण मला वाटतं तीच त्या लव्ह स्टोरीची जमेची बाजू आहे, की ती जास्तीत जास्त खऱ्या पद्धतीने आपण पडद्यावर आली आहे. दाखवली. अनुष, तुझं पात्र कसं आहे याच्यामध्ये? आणि तू कधी ठरवलं? स्क्रिप्ट वाचताना एक पॉइंट असतो की मला हे करायचंच आहे, हे पात्र मला साकारायचंच आहे, असं तुला काही वाटलं? माझी भूमिका तर 24 तारखेला कळणारच आहे. सो मी ते नाही सांगणार. अ, हां, हा सिनेमा करायचा हे फिक्स झालं ते की या सिनेमाचं नाव आहे माळीण. इथेच आधी करायचं आहे आपल्याला, हे डन होतं. कारण ही घटनाच एवढी म्हणजे मी म्हणू इमोशनल घटना होती प्रत्येकासाठी, जे आपण न्यूजमधून बघत होतो वगैरे, आणि तोच सिनेमा जेव्हा करायला मिळतो तेव्हा मला नाही वाटत की स्क्रिप्ट वाचण्याची गरज पडते, आणि मला तरी नाही पडली. कारण तुला मला ह्या ज्या घटनेबद्दल माहिती होती? हो, ऑफकोर्स. कारण आपण न्यूजवर वगैरे हो. बघितलंच होतं. मला त्याबद्दल माहितीच होती, आणि ती बघताना म्हणजे न्यूजवरच बघताना इतका काटा उभा राहायचा अंगावर. जेव्हा सरांनी स्टोरी सांगितली तेव्हा तर नकार देण्याचा काही विषयच नव्हता. आणि ज्या प्रकारे सरांनी नरेट केलं, कॅरेक्टर म्हण किंवा ओव्हरऑल सगळ्या फिल्मची स्टोरी, सो होकारच होता, नकाराचा प्रश्नच येत नव्हता. अश्विनी, जसं तू बोलली की तू पर्सनली भेटली आहेस तिथल्या लोकांना आणि ते कॅरेक्टर तुझं खरं आहे. आता हा एक फक्त एक सिनेमा नाही, तर त्या 67 गावातल्या जे परिवार जे घरात गेलेले आहेत, त्यांच्या भावना होत्या. ते कलाकार म्हणून त्यांच्या भावना उतरवणं तुला किती कठीण गेलं? कारण आपण फक्त मी समजू शकतो तुझं दुःख वगैरे आपण म्हणतो, बरोबर. पण ते तुला उतरवणं एक कलाकार म्हणून ते कठीण गेलं काय? हो, निश्चितच कठीण गेलं. कारण अ, शेवटी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी, की हा सिनेमा आहे. ही डॉक्युमेंटरी नव्हती. एक्झॅक्टली. त्यामुळे त्यांचे चेहरे जगासमोर तशा पद्धतीने येणार नाहीयेत. आमच्या माध्यमातनं ते लोकांना कळणार आहेत. त्यामुळे मला ती जबाबदारी जास्त वाटते. काल्पनिक पात्र जेव्हा असतं, तेव्हा आपण आपल्या गाठीला जो काही अनुभव आहे, त्यातलं काही ना काहीतरी आपण त्या पात्रात ॲड करतो किंवा आपण काहीतरी ऑब्झर्व्ह करून त्याच्यात भरतो. पण जेव्हा ही माणसं खरंच आहेत असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा नुसत्या त्यांच्या लकबी, त्यांच्या चालण्याच्या पद्धती, बोलण्याच्या, वागण्याच्या पद्धती, मला वाटतं तेवढंच महत्त्वाचं नसतं. तर अशा वेळी त्यांच्यावर जो प्रसंग ओढवला आहे, त्यांच्या आपण म्हणतो त्यांच्या जागी जाऊन ते सगळं फील करून घेणं आणि मग ते उभं करणं. या सगळ्यामध्ये तारेवरची कसरत कलाकार म्हणून ही असते, की कुठेही त्यांच्या भावनांना धक्का लागायला नको. कारण त्यांच्यावर जो प्रसंग ओढवलाय तोच इतका भीषण आहे, की त्याला कुठेच गालबोट लागता कामा नये. आणि अर्थातच ती जबाबदारी आम्हाला घ्यावीच लागली नाही, कारण राजू सरांनी केलेला रिसर्च आणि राजू सर, दत्ता सर दोघांनीही आम्हाला जे ब्रीफ दिलं होतं, त्याच्यामुळे ती गोष्ट आमच्यासाठी तितकी कठीण नाही गेली, जितकी वाचल्या क्षणी वाटली होती. आणि अशा पद्धतीचं काम करताना कलाकार म्हणून तुम्ही किती प्रगल्भ आहात, तुम्ही किती अनुभवी आहात, हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच माणूस म्हणून तुम्ही किती संवेदनशील आहात, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मला आजही जेव्हा की आम्हाला माहिती आहे, की हा आमचा सिनेमा आहे, हे टीझर आहे, हे अशा पद्धतीने आपण हे दाखवतोय जगाला, हे आज मला माहीत असताना सुद्धा आजही जेव्हा मी टीझर बघतेय, माझ्या डोळ्यात कायम पाणी येतं. कारण आपण ते रिलेट करू शकतोय त्यांचं दुःख. आपण ते पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही कधीच.
त्यामुळे शक्यच नाही. तेवढंच आपल्या हातात आहे की ते रिलेट करून घेणं, त्याची जाणीव ठेवणं आणि त्यांच्या भावनांचा आदर करणं. आता तसं तुम्ही त्या गावात गेलात आणि ते रेकी केली असेल तुम्ही किंवा ते भेटला असाल, तिथल्या लोकांचं जे कसा अनुभव आला, म्हणजे ते सगळेच तयार होते तुम्हाला काही सांगायला त्यांचे अनुभव, किंवा त्यांना काय जाणवत होतं? ॲक्च्युली रेकी करायचं काम राजू सर. राजू सरांनी केलं होतं. मला वाटतं 1-1.5 वर्ष तो त्या सगळ्या माहिती गोळा करण्यात होता. हे मला नंतर कळलं खूप. तो बोलला, की असं-असं आहे. या विषयावर सिनेमा होईल का? म्हणलं सगळं शक्य आहे. हिम्मत केल्याशिवाय काही होणार नाही. राजूनी सांगितल्या होत्या, की ते गेल्यानंतर आधीच मीडियावाल्यांनी त्यांना एवढं हैराण केलं होतं, की मीडियावाले बघितले की ते पळायचे. मग राजूनी सांगितलं मला, की आम्ही 8-9 दिवस त्या गावात राहिलो तिथे जवळपास. तिथे खाण्यापिण्याची तशी काही सोयच नाही आहे. खूप लांब यावं लागतं. आणि मग त्या परिस्थितीमध्ये त्यांनी समोर गेली, की असं माईक काढला, की ते कोण बोलायला तयार व्हायचे नाही. शेवटी नंतर त्यांनी ओळख काढली तिथे आणि ओळख काढल्यानंतर मग बाजूचे जसे गाववाले जमत गेले. मग त्यांच्याबरोबर चर्चा म्हणून तो बसायचा. त्यांच्या Normal टीममध्ये बातचीत अशी, चर्चा, गप्पा नुसती गोष्टी. चर्चा करू आणि गप्पा माईक आणि गोष्टी कॅमेरा म्हणून. लपवून ठेवायचे ते. कॅमेरा असं लावायचा तिकडे. लावून ठेवायचं पण असं हां, लपवून ठेवायचे. मग त्या ओघाओघात त्या गाववाल्यांनी बरीचशी माहिती दिली होती त्याला. अनुज, ह्याच्यामध्ये प्रचंड पाऊस, प्रचंड चिखल, आणि तुझा सीनही तसाच आहे वाटतं. तू सांग किंवा नको सांगू. ते करताना काय होतं फिलिंग, म्हणजे एवढ्या चिखलामध्ये खरंच कोणीतरी दबून मेलेलं आहे आणि तिथे तू हे करतो आहे. बापरे! म्हणजे म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये त्या लोकांना हे कसं सहन करावं लागलं असेल ना, म्हणजे खरंच हे खूप जास्त डीप आहे. म्हणजे आपण विचारच नाही करू शकत, की त्या दिवशी त्या गावावर हा जो प्रसंग घडला, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मला वाटतं, की त्या व्यक्तीने हे कसं सहन केलंय सगळं. म्हणजे एका छोट्या बाळापासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेजण या चपेटमध्ये आले होते. त्यांच्याकडून त्यांनी कसं हे सहन केलं. आम्ही करताना चिखलामध्ये वगैरे थोडासा पाय जरी गेला तरी आपल्याला कसं तरी होतं. त्यांची अख्खी बॉडी किंवा ते अख्खे घर कोसळून त्यांच्या डोक्यावर सगळं काही होत होतं. सो हे करताना ना अ, खूप त्रास होत होता. पण एकदा ते लक्षात आल्यानंतर काहीच वाटत नव्हतं. म्हणत असं वाटायचं की नाही यार, हे त्यांनी एवढं सहन केलंय. आपण फक्त त्यांना त्यांच्या सगळ्या गोष्टी पडद्यावर आणतोय. यासाठी एवढं सहन नाही करू शकत. सो ते आपसूक ताकद यायची आणि ते होऊन गेलं. मी तर म्हणतो की घडलं हे. हे केलं नाहीये आपण, हे हे घडलंय गेलं. खरंच. राजू. मुळात मी जेव्हा तिकडे गेलो ना, एक मानसिक रुग्ण कसा असतो, त्याला काहीच समजत नाही, उमजत नाही. अशा पद्धतीची लोकं ती झाली होती. कारण ट्रॉमामध्ये एक गेले. म्हातारा माणूस आहे आणि त्याचं पूर्ण त्याची मिसेस असू दे, त्याचा मुलगा, त्याची बायको, त्याची नातवंड गेली आणि तो जिवंत आहे. कुठेतरी शेतावर गेला असेल आणि दुर्घटना घडली. त्या माणसाकडे आपण गेल्यानंतर म्हणजे काय प्रश्न तरी काय विचारू हे पण कळत नव्हतं. मला ती माणसं माहिती होती. रिसर्चमध्ये ती माणसं मला आधीच माहिती होती, जाण्याच्या आधीच. आता मला गोष्ट तर मिळाली, पण नुसती गोष्ट लिहून काय त्याचा फायदा नाहीये. बघा, पुढची जी वाटचाल आहे ना, टेक्निकली ज्याला म्हणतो आपण. आता डोंगर जिथून असा कोसळलाय, त्याच्या खुणा अजूनही तिथे आहेत. मी त्या ठिकाणी गेलो होतो. मी कित्येक वेळा तिथे ड्रोन उडवलेला आहे. प्रत्येक गोष्ट जिओग्राफी म्हणजे तुम्हाला सिनेमामध्ये पहिला शॉट जो येईल ना डोंगर कोसळण्याचा, बरोबर तीच किनार आलेली आहे, तोच भाग तुम्हाला दिसेल. का ते सगळं 3D बिडी आम्ही बनवून ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे इतकं डीप आणि डिटेलमध्ये काम केलं, की डोंगर कसा कोसळलाय ना, ते पण दाखवलंय आम्ही. सर, हा सिनेमा पूर्ण तुमचा शूट करून झाला आणि त्यानंतर शेवटचा सीन असेल किंवा तुमचा कधीचा सीन असेल तो, की आता डिमॉलिश करायचं आहे आपल्याला हे सगळं, त्यावेळेस तुमचं फिलिंग काय होतं तुमचं सगळ्यांचंच, म्हणजे असं कारण आपण भावनिक. उभा राहताना बघितलेला आहे तो सेट आणि तो पूर्ण डिमॉलिश करायचा आहे. ॲक्च्युली ना तो सेट गाव उभं करणंच खूप चॅलेंजिंग होतं आणि एवढं उभं करून आता ते पडणार आहे. कारण ते पुढच्या शूटसाठी पाडावं लागणार आहे. खूप भावनिक म्हणजे त्रास होत होता. ते मंदिर असं आमच्या समोर सगळं तोडत होते. म्हणजे आता माणूसच तो तोडत होता आणि ते वाईट वाटत होतं खूप बघून. त्रासदायक होतं सगळं ते. खूप त्रासदायक होतं ॲक्च्युली. हो, अर्थातच. जरी कल्पना असते आपल्याला, की आपण हे जे काही उभं केलंय,
त्याच्यानंतर डिस्ट्रक्शन आपल्यालाच करायचं आहे. तरी ते ॲक्च्युअल करत असताना मला वाटतं मिक्स्ड इमोशन्स असतात. एक तर माणूस म्हणून ज्या असतात ते वाईट वाटणं वगैरे हे असतं. एक दिग्दर्शक म्हणून अशा असतात ना, की काही राहिलं नाहीये ना, आधी चेक करा, आधी चेक करा. कारण म्हणजे demolish झाल्यावर परत हे काही करता येणार डिमॉलिश नाही. होणार आहे आणि तो काही असा एका तासात उभा करण्यासारखा सेट नाहीये. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीच्या अवधानाने हे सगळं करावं लागत होतं, सावध राहून. आणि अर्धं काम निसर्गच करत होता. आम्ही त्या सगळ्या आव्हानांना आणि समस्यांना तोंड देत देतच हे घडत होतं, कारण पाऊसच एवढा होता. तर मग जसं शूटिंगला गरज होती, तसं गरज नसताना सुद्धा कधी-कधी ते डिस्ट्रक्ट होत होतं आणि मग पुन्हा थोडं कन्स्ट्रक्ट करून, शूट आटपून पुन्हा ते अशा पद्धतीने शूट्स होत होते. तिथं खूप भावनिक झाली होती शेवटचा scene तिचा अं, होता. शेवटचा सीन, शेवटचा दिवस हा. आणि माझ्या वाट्याला जो सीन होता तो अतिशय इमोशनल सीन होता आणि सगळंच संपत होतं त्या दिवशी. शूटही संपत होतं, Scene ही संपत गावही होता. सीनही संपत होता, गावही पूर्ण डिमॉलिश होताना दिसत होतं आणि तिचे पाय तिथून निघत नव्हते. शेवटी प्रशांत, मी आणि आपण तिघच राहिलो. सगळे आम्ही कुटुंब चालले हॉटेलमध्ये. आणि आम्ही तिथेच तेवढं असं वाटत होतं की आपल्याला एवढं राहायला नाही मिळालं या सेटवर, ह्या गावात. तर बोलण्यापेक्षा आम्हाला जर शांत असं वाटलं. अगदी अगदी मग आम्हाला असं वाटतंय, तर जे ऍक्च्युअल त्या गावात राहिले त्यांच्या समोर हे झालं तेव्हा त्यांना काय वाटलं? आता एक शेवटचा प्रश्न. जर माळीण गावातल्या एखाद्या कुटुंबानी हा सिनेमा बघितल्यानंतर तुझा हात पकडला आणि आमची सत्य घटना तुम्ही जगापर्यंत पोहोचवताय, असं जर बोलले तर तुझं काय फिलिंग असेल किंवा तुझं काय उत्तर असेल? असं जर झालं तर मी म्हणेन की आमचा जो हेतू होता, आमचा जो प्रयत्न होता, त्याला यश मिळालं. कारण हा सिनेमा नंबरच्या याच्यात मोजावा अशा पद्धतीचा निश्चित नाही आहे. तसा तो झाला तर निर्मात्यांना आनंद होईलच, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून आम्हालाही आनंदच होईल. पण कोणीतरी सुन्न होऊन जाणं आणि त्यांनी आमच्याकडे आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून आमचा हात प्रेमाने हातात घेणं, ही गोष्ट आमच्यासाठी मरेपर्यंत लक्षात राहणारी गोष्ट असेल. नक्कीच हा अनुभव प्रेक्षकही घेतील आणि 24 जुलैपासून हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हा पिक्चर खूप चला. या शुभेच्छा. थँक्यू.